कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण हक्क परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मंत्रालयात लाचलुचपत विरोधी पथकाची धाड पडणं म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि संविधानाचे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आणि पीएच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय हालत होते ते माहिती आहे तुम्हाला। मंत्री फिरतायत, पीए लाच घेतोय आणि एसीबी मंत्रालयात घुसतोय। हे आताचं शिक्षण महाराष्ट्र म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्रामध्ये खुद्द मंत्रालयामध्ये जाऊन एसीबी रेड करते। हे खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकरांसारख्या या महाराष्ट्राच्या कर्त्या करवित्यांचं दुर्दैव म्हटलं पाहिजे, संविधानाचं दुर्दैव म्हटलं पाहिजे। बाबासाहेब, तुम्ही संविधानातून शिक्षणाचा हक्क आम्हाला प्राप्त करून दिला, पण आमच्या दुर्दैवाने सध्या व्यापारीकरण करणारं राज्य सरकार आणि केंद्र सरकार आल्यामुळे या हक्कापासून आम्हाला वंचित राहावं लागतं। ते आम्हाला त्याच्यातून तुम्ही आम्हाला वाचवा आणि तुमच्या धोरणांना आणि तुमच्या तत्वांना बळकटी देण्यासाठी उभा राहिलेल्या समाजाला तुम्ही ताकद द्या, अशी विनंती करतो। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला संशय योग्य असून सरकारला यावर उत्तर द्यावं लागेल, असंही माजी खासदार राऊत यांनी सांगितलं। नक्कीच उत्तर मिळालीच पाहिजे। काही वेळेला म्हणतात की ब्लॅक बॉक्स जळला, मग प्रश्न असा निर्माण होतो की साधे साधे कागद वाचले आणि ब्लॅक बॉक्स सारखा आता महत्त्वाचा जो पार्ट असतो विमानामध्ये तो कसा काय जळू शकतो, हे सगळेच प्रश्न न उत्तर देण्यासाठीच सरकारसाठी आहे ते, परंतु त्यांची उत्तरं सरकारला द्यावीच लागतील। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते।